नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी एक सेंट्रल वेअरहाऊस कॉर्पोरेशन हे नवीन ॲड घेऊन आलेलं आहे पहा. आता या ॲडबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये पाठीमागच्या वर्षीच्या गोष्टी येत असतील की सर हे पेपर घेत नाही आहे. बरं घेतला तर त्यांनी असं सांगितलं आहे की याच्यामध्ये कोणीच पास झालेलं नाही आहे. अशी एकही एक्झाम नाही की बाबा त्याच्यामध्ये पास होऊ शकत नाही मुलं. परंतु ही पहिली एक्झाम पाहिली असेल आम्ही की याच्यामध्ये कुठलाच मुलगा देशाभरातला पास झालेला नाही असं त्यांनी पाठीमागच्या वर्षी सांगितलेलं आहे. UPSC असू द्या, ज्याची सगळ्यात जास्त काठिण्य पातळी असते ती म्हणजे UPSC एक्झाम आहे पहा. ही एक्झाममध्ये निदान कोणी पास झालेलं असते. परंतु अशी CWC कोणती एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये कुठलाच विद्यार्थी पास झालेला नाही आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याच्यासाठी RTI टाकलेला आहे. जे काही मुलांनी टाकला होता RTI त्याचे सगळे मार्क आले आणि तो ज्याच्यात फेल आहे त्याच्यात त्या गोष्टी आलत्या. परंतु त्यांनी जे खाली लिहून दिलेलं आहे याच्यामध्ये कुठलाच विद्यार्थी जे काय त्यांनी मेरिट सांगितलं होतं त्या मेरिटच्या पुढे जाऊ नाही शकला. त्याच्यामुळे कोणी सिलेक्ट तिथं झालेलं नाही आहे. ह्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या. आता ही ॲड बनवण्याच्या पाठीमागं कारण आपण RTI टाकू या सगळ्या गोष्टी करू, परंतु जर समजा त्यांनी एक अट घालून दिलेली, ती जर अट पाहिली आपण जे की प्रोफेशनल नॉलेजसाठी आपल्याला मिनिमम मार्क तिथं आपल्याला पडले पाहिजेत अशी त्यांनी अट दिलेली, ती पुढे येईल आपल्याला. परंतु याच्यावर अजून एक डाऊट येण्यासारखा असा आहे की पाठीमागच्या वर्षी 81 जागा होते, पाठीमागच्या वर्षी 81 होते, याही वर्षी 81 म्हणजे एक वर्षभरात कोणीच रिटायर झालं नाही का? कोणीच रिटायर झालं नाही का? हाही प्रश्न येतो आपल्यासमोर. कारण जर समजा 2 वर्षामध्ये कुठलीच जागा भरलेली नाही त्या पदाची तर निदान तुमच्या पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणी ना कोणी रिटायर झाला असेल. मग ते रिटायर झालेली जागा याच्यात ॲड कसं काय नाही झाल्या, हेही आपला मोठा प्रश्न असेल. म्हणजे हे जे ॲड असेल ही थोडीशी संशय येण्यासारखं आपल्याला गोष्टी होत्यात. परंतु त्यांनी ती ॲड काढलेली आणि ती ॲड त्यांची फेक नाही, कारण त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा ही ॲड उपलब्ध आहे. म्हणून आपल्याला जर आता इथं आम्ही फोर्स करू शकत नाही, कारण तुम्ही म्हणता की सर तुम्ही फॉर्म भरायला लावतात, कारण याची फी काय कमी नाही, जवळपास 1350 रुपये याची फी असेल पा जवळपास, मला माहीत नाही अंदाजे एक 1400च्या आसपास जाते. बरं त्याच्यानंतर सेंटर पुणे मुंबई जे असतील इथं जाण्यासाठी जे काही खर्च असेल 1000 रुपये तिथं लागतील. 2-3 हजार रुपये खर्च करून सुद्धा आपल्याला ते एक्झामचा रिझल्ट भेटत नाही. बरं दुसरी गोष्ट अशी, याच्यात जे विषय दिलेले आहेत त्यांनी ते जे विषय असेल ते आपल्याला नवीन आहेत असं पण नाही आहे. ते विषय आपल्यासारखेच आहेत सगळे. ज्याचा AFOचा स्टडी असेल, ज्याला थोडंफार एक वेगळं पण त्याच्यात आपल्याला दिसतं, समजा जे बाकीचे विषय असतील ते GS वगैरे, पण हे तर बाकीचे आपले सेम आहे ना, त्याच्यात तर आपण पास होऊ शकतो. प्रोफेशनल नॉलेज जे की आपलं ॲग्रिकल्चर आहे त्याच्यात आपण पास होत नाही म्हणजे ही मोठी गोष्ट आहे ना. म्हणून हे जे पेपरचे जे काय फॉर्म असेल तो फॉर्म आता आम्ही जास्त करून आम्ही म्हणू नाही शकत की बाबा हे भरलाच पाहिजे तुम्ही फॉर्म याच्या पाठीमागं, कारण विद्यार्थी याच्या बाबतीत खूप निगेटिव्ह आहे. कारण हे फक्त काय करतात, फॉर्म भरून घेतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं मत असं आहे की जे पैसे असतील ते पैसे कमवण्यासाठी हे फॉर्म भरून घेतात, हे सगळ्यांचं मत आहे. परंतु आता इथं ज्यांनी जी ॲड काढली ती ॲड त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, म्हणून ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी इथं आपल्याला जे काही 81 जागा असतील त्याच्यासाठी फॉर्म भरायचा, ही रिस्क असेल असंही मी म्हणू शकतो. कारण का, ही जागामध्ये पास होईल का नाही होईल हे मला पण माहीत नाही. कारण त्यांनी मागच्या वर्षी जे सांगितलं आहे ते खूप भयानक होतं की मला इथं एकही विद्यार्थी पास दिसलेला नाही ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग इंडियामध्ये जर पास होत नसेल तर ही विशेष गोष्ट आहे. अशी कुठली एक्झाम आहे याच्यामध्ये एकही विद्यार्थी पास होत नाही. त्याच्यामुळं हे थोडंसं रिस्की काम आहे. कारण त्यांच्या जागा जर पाहिल्या त्या जागा आपल्याला दिसतात, पाठीमागच्या वर्षीच्या जागा दिसतात, एकही रिटायरमेंट होत नाही म्हटल्यानंतर हेही आपल्याला डाऊट येण्यासारखं आहे. त्याच्यामुळं ही जी ॲड असेल पा थोडीशी संशय येण्यासारखी आपल्याला ॲड आहे. परंतु आपल्याला तिथं जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी एक लक्षात ठेवायचं, आपल्याला जो स्टडी जो मेन आपली जे फोकस असेल, मेन ज्या एक्झाम्स असतील त्याच्यावरती जास्त फोकस करायचं आहे. कारण पाठीमागच्या वर्षी अदर स्टेटच्या असू द्या, आपले काही मुलं असू द्या, त्यांनी जागा आल्यानंतर ह्या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस केला. CWCची जास्तीत जास्त तयारी सुरुवात केली ती पा CWCची, आणि त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना तसं उत्तर भेटल्यामुळं त्यांचं ते वर्ष किंवा ते जे 5-6 महिने असतील ते 5-6 महिने वाया गेलेत पा. म्हणून आपलं जे काही मेन टार्गेट असेल, मेन जे टार्गेट असेल ते टार्गेट आपल्याला सध्या एकदम आपल्या समोर असलं पाहिजे. आणि हे CWC त्या फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरला त्याच्यानंतर जेव्हा पेपर असेल तेव्हा तुम्ही तो पेपर द्यायचा आहे पा. जो रिझल्ट येईल ते येईल, परंतु स्पेशली याच्याकडे वळू नका. स्पेशली जे आपलं सुरू आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस ठेवला पाहिजे. आता ही जी ॲड असेल पा
नवरत्न कंपनी वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ज्या काही जागा काढलेल्या आहेत त्यांनी कोणकोणत्या पदासाठी जागा काढलेल्या आहेत, तर मॅनेजमेंट ट्रेनी जनरल, त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनी टेक्निकल, अकाउंटंट जे की आपल्याला नाही आहे, सुप्रिटेंडंट जनरल, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, अशा 5 पदासाठी ही भरती आलेली आहे. आता याच्यामध्ये जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असेल ते म्हणजेच ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ज्याच्या जागा किती आहेत, 81 जागा आहेत. याचं जे पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला दिलेलं आहे 29 ते जवळपास 93,000 पर्यंत, 29,000 पासून 93,000 पर्यंत. इथं जे काही तुमचं SC ST OBC UR आणि EWS यांच्यासाठी किती जागा आहेत त्या सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमची जे वयाची जी अट असेल ती वयाची अट पण तिथं दिलेली आहे, 28 वर्ष वयाची अट आहे. त्याच्यानंतर तुमच्या डेट पण दिलेल्या आहेत, 13/1/1997 तुमची बर्थ डेट त्याच्या पुढं असली पाहिजे, 12/1/2007 हे दोन्ही पण इन्क्लूड असणार आहे. तर इथपर्यंत आपले मिनिमम आणि मॅक्सिमम एजचं त्यांनी तिथं दिलेलं आहे. एजचा नंतर येईल, परंतु ह्या 5 पदासाठी भरती आहे. आपल्यासाठी ज्युनियर टेक्निकल असिस्टंट ही सगळ्यात महत्त्वाची जागा असेल ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने, ती 81 जागा आहेत. आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग ही असेल ती 13 जागा आहेत. मॅनेजमेंट ट्रेनिंग 13 जागा आहेत. पुढं आल्यानंतर डिटेल ऑफ ए पोस्ट स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह. आता इथं काय आहे, 2 अशा जागा आलेल्या आहेत. 2 कशा जागा आहेत, एक म्हणजे तुमच्या ज्या जनरल स्टेट्स असतील त्यांच्यासाठी, आणि जे काही युनियन टेरिटरीज असतील आणि त्यातले त्यात जे काही नॉर्दर्न ईस्ट जे पार्ट असेल यांच्यासाठी या सेपरेट जागा आहेत. अशा 2 प्रकारच्या जागा आहेत. तर नॉर्दर्न ईस्टर्नसाठी ह्या जागा दिलेल्या आहेत. इथं ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या जागा किती आहेत, तर इथं तुमच्या नॉर्दर्न ईस्टसाठी 10 आहेत आणि युनियन टेरिटरी लडाखसाठी 2 जागा आहेत. अशा त्यांनी डिवाइड करून आपल्याला 2 ठिकाणी जागा दिल्या, नॉर्मल स्टेटसाठी आहे नॉर्दर्न ईस्टर्न, आणि त्याच्यानंतर तुमचं युनियन टेरिटरी लडाखसाठी. आपल्याला हे वरचे जे असेल ते 81 जागेशी मतलब आहे. पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच 10% वॅकन्सी हा रिझर्व असणार EWS साठी. त्याच्यानंतर पुढं मिनिमम एजचा क्रायटेरिया सगळ्या पोस्टसाठी हे 18 वर्षाचं मिनिमम क्रायटेरिया आहे सगळ्या पोस्टसाठी. त्याच्यानंतर 1 आणि 2 ज्या सिलेक्टेड मॅनेजमेंट ट्रेनीज विल रिक्वायर्ड, 1 वर्षाची ट्रेनिंग आहे कोणासाठी, मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून. मॅनेजमेंट ट्रेनी जी टेक्निकलची जी पद आहे त्याला आपल्याला 1 वर्षाचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही तिथं काय होताल, जे काही पुढचं जे पेमेंट असेल सिनियर असिस्टंट मॅनेजरचं ते तुम्हाला तिथं पेमेंट भेटणार आहे. त्याच्यानंतर जे काही तुमच्या खालच्या ज्या पोस्ट असतील ज्युनियर टेक्निकल वगैरे यांचं जे बेसिक पे वगैरे, एन्टायटल अलाउन्सेस, पर्क्स, स्पेशल बेनिफिट्स पर द पॉलिसीज कॉर्पोरेशन फ्रॉम द टाइम टू टाइम, त्यांची जसे पॉलिसी असेल तशा पद्धतीने आपल्याला तिथं पेमेंट अलाउन्सेस भेटले जातील. पुढे गेल्यानंतर पुढं आल्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजेच आपल्याला नेमकी कशा पद्धतीने ही प्रोसेस असेल हे महत्त्वाचं आहे. ते म्हणजेच तुमचे जे काही मॅनेजमेंट ट्रेनी असेल ह्या मॅनेजमेंट ट्रेनीसाठी ऑनलाईन पेपर तुमचा होईल पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुमचं ऑनलाईन पेपर झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्याच्यामध्येच DV होईल. तुमचा इंटरव्ह्यूच्या टायमिंगला DV होईल आणि ऑनलाईन पेपर होईल. असे 2 पद्धती तुमच्या तिथं असतील. परंतु ज्युनियर टेक्निकल असिस्टंटला डायरेक्ट ऑनलाईन टेस्ट आहे म्हणजेच ऑनलाईन पेपर होईल आणि डायरेक्ट DV तुमचा डायरेक्ट DV म्हणजेच आपल्याला जे उपयोगाच्या जागा आहेत ते 81 त्याच्यासाठी तुमचा ऑनलाईन पेपर आणि त्याच्यानंतर DV अशी डायरेक्ट प्रोसेस आहे. आणि जर मॅनेजमेंट ट्रेनीला तुम्ही जर ॲप्लिकेशन दिला असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू द्यावा लागेल. पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं काय, CWC चे जे काही तुमचे डेट्स असतील ते डेट्स महत्त्वाचे आहेत. नेमकी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होणार आहे, 14 तारखेला आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे आजपासून 14/12/2024 पासून तुम्ही ॲप्लिकेशन टाकायला सुरुवात होईल. ती चालणार आहे तुमची 12 जानेवारी 2025. म्हणजेच तुम्हाला जवळपास 1 महिन्याचा पिरियड आहे. याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन लास्ट डेट लक्षात ठेवा ही तुमची 12/1/2025 आहे. 12/1/2025. त्याच्या पुढे गेल्यानंतर हे एक लक्षात ठेवायचं कोणती वेबसाईट आहे तुम्हाला जिथून फॉर्म भरायचा आहे ते वेबसाईट लक्षात ठेवा. www.cewacor.nic.in अशी ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तुमचा फॉर्म भरू शकतात. पुढे गेल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, पहिलं
सिटिझनशिप पाहिजे वगैरे. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन. मॅनेजमेंट ट्रेनिंगला जर तुम्ही अप्लाय करत असताल, आता बऱ्याच जणांचं असं असते मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरलसाठी तुम्हाला तुमचं जे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतात. याच्यामध्ये तुमचं काय पाहिजे, इथं फर्स्ट क्लास पाहिजे मास्टर त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग ही टेक्निकलची पोस्ट आहे. ही जी पोस्ट असेल याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, फर्स्ट क्लास पाहिजे तुमचा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये फर्स्ट क्लास पाहिजे. ॲग्रिकल्चरमध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे विथ एन्टॉमॉलॉजी. एन्टॉमॉलॉजी तुमची स्ट्रीम असली पाहिजे, एन्टॉमॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री. त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी, त्याच्यानंतर तुमचं बायोकेमिस्ट्री, त्याच्यानंतर तुम्ही झूलॉजी, MSc इन झूलॉजी, त्याच्यानंतर तुमचं एन्टॉमॉलॉजी एवढ्या याच्यामध्ये. किंवा तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा वेअर हाऊसमध्ये जर केला असेल किंवा कोल्ड चेन मॅनेजमेंट क्वालिटी मॅनेजमेंट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून जर केला असेल तर तुम्ही मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्या जागा मला वाटतं 13 का काय जागा आहेत फक्त 13 जागा असतील इथं पोस्ट ग्रॅज्युएशनवरती. नंतर आपल्या BSc ॲग्रिकल्चरला महत्त्वाचं त्या कोणत्या पोस्ट आहेत, त्या आहेत तुमची ज्युनियर JTA म्हटलं जातं ज्युनियर टेक्निकल असिस्टंट. ही जी पोस्ट आहे ह्या पोस्टसाठी तुमचं ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा झूलॉजीमध्ये तुमचं डिग्री पाहिजे किंवा केमिस्ट्री, त्याच्यानंतर किंवा बायोकेमिस्ट्री याच्यामध्ये जर समजा तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी तिथं अप्लाय करू शकतात. आणि जर तुम्ही कुठल्याही पोस्टचं ग्रॅज्युएशन जर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुप्रिटेंडेंट जनरल या पोस्टसाठी तुम्ही तिथं अप्लाय करू शकतात. अकाउंटंटसाठी BCom BA कॉमर्स हे लागते. चार्टर्ड अकाउंटंट हे शिक्षण तिथं लागते. पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर महत्त्वाचं ते म्हणजेच रिलॅक्सेशन एजचं जे की जर SC आणि ST जर असताल तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे 5 वर्षाचं. त्याच्यानंतर जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीत असताल तर त्याला तुमचं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि जर समजा PWBD जर असेल तर त्याला 10 वर्षाचं तुमचं तिथं रिलॅक्सेशन असतं. एक सर्व्हिसमॅन असेल तर 5 वर्ष त्याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे गेल्यानंतर एज कळलं आपल्याला किती पाहिजे काय पाहिजे. त्याच्यानंतर पुढं महत्त्वाचं अजून ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे जो पेपर होणार आहे आपला तो पेपर कशा पद्धतीचा असेल तर तुमचं मॅनेजमेंट ट्रेनिंग जनरल टेक्निकलसाठी हा तुमचा सिलेबस आहे. त्याच्यानंतर अकाउंटंटसाठी त्यांनी सिलेबस दिलेला आहे अकाउंटंटसाठी, तर त्या अकाउंटंटसाठी हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्युनियर टेक्निकल ज्युनियर टेक्निकल असिस्टंट हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी सिलेबस प्रोफेशनल नॉलेज हा आपल्याला 65 क्वेश्चन असेल, 65 मार्क्स असतील आणि हा पेपर 2 लँग्वेजमध्ये असेल, हिंदी आणि इंग्लिश. तुम्हाला सोपं वाटेल ते घ्या. 55 मिनिटाचा इथं सेक्शनल टायमिंग आहे. त्याच्यानंतर रिझनिंग जे असेल किंवा कॉम्प्युटर त्याच्यात ॲड असेल 40 क्वेश्चन 40 मार्क 25 मिनिटं त्याच्यासाठी असेल. त्याच्यानंतर क्वांट जे असेल त्याला 40 क्वेश्चन 40 मार्क आणि 30 मिनिट त्याच्यासाठी असेल. जनरल अवेअरनेस जे 20 मार्कला आहे 20 क्वेश्चन्स असतील 15 मिनिटासाठी असतील. इंग्लिश जे असेल ते 35 मार्क्स 35 क्वेश्चन्स 25 मिनिटासाठी असेल. असा तुमचे 200 मार्काचा पेपर आणि 200 क्वेश्चन्स असणारे. त्याच्यासाठी 2.5 तास तुमचा तिथं वेळ असणार. 2.5 तास तिथं वेळ असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला सेक्शनल टायमिंग आहे का तर आहे, सेक्शनल टायमिंग आहे. पुढे गेल्यानंतर सिलेबस दिलेला आहे. त्यांनी सिलेबस सुद्धा व्यवस्थितपणे दिलेला आहे. त्यांनी सिलेबसमध्ये आपल्याला जी महत्त्वाची जी पोस्ट आहे ते म्हणजेच सिलेबस फॉर द ज्युनियर टेक्निकल असिस्टंट किंवा ज्युनियर टेक्निकल असिस्टंट तिकडं नॉर्थ ईस्टला वगैरे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटचा नेमकी सिलेबस काय तर बेसिक ॲग्रिकल्चर त्यांनी दिलं आहे. तुमचं जे काही प्रोफेशनल नॉलेजमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये काय काय येणार आहे बेसिक ॲग्रिकल्चर जे की क्रॉप प्रोडक्शन येईल, ॲनिमल हजबंडरी, प्लांट प्रोटेक्शन म्हणजे पॅथॉलॉजी, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, हे बेसिक याच्यामधल्या गोष्टी येणार आहे. त्याच्यानंतर बॉटनी म्हणजे सेल बायोलॉजी, टिश्यू, ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम, जेनेटिक्स, प्लांट क्लासिफिकेशन, डायव्हर्सिटी, इकोलॉजी, लाईफ प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, मुवमेंट, जे की आपला फिजिओलॉजीचा पार्ट असेल, प्लांट ब्रीडिंगचा पार्ट असेल तो तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर इन्सेक्ट जे काही झुलॉजीमध्ये येतात इन्सेक्ट मॉर्फोलॉजी, फिजिओलॉजी, टॅक्झॉनॉमी, ऑर्गन सिस्टीम, हेरिडिटरी व्हेरिएशन, मायक्रो ऑर्गॅनिझम, स्टोरेज, पब्लिक हेल्थ, इन्सेक्ट, रोडंट्स आणि इन्सेक्टिसाइड,
टॉक्झिकोलॉजी हे झुलॉजीमध्ये येईल पा. त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल केमिकल बॉन्डिंग, त्याच्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, फिजिक्समध्ये मोशन फोर्स वगैरे या फिजिक्समध्ये येतील पा. तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं हे बेसिक जो पार्ट असेल हा बेसिक पार्ट आपल्याला येईल. ॲग्रिकल्चरचा पार्ट दिलेला आहे, बॉटनी दिला आहे, झुलॉजी पण दिला आहे, केमिस्ट्रीचा कोणता पार्ट येईल, फिजिक्सचा कोणता पार्ट येईल हा सुद्धा दिलेला आहे. आता याच्यासाठी काय करावं लागेल, याच्यासाठी जे 11वी 12वीचे पुस्तकं असतील ते तुम्ही वाचू शकतात. NCERTचे पुस्तकं असतात पा ते तुम्ही वाचू शकतात बेसिकसाठी. त्याच्यानंतर तुम्ही मला असं वाटतंय की आर्यनचं असेल वाटतं एक पुस्तक, आर्यनचं पुस्तक तुम्ही ते घेऊ शकतात पा. तर हे झालं तुमचे जे काही ज्युनियर टेक्निकल असिस्टंट असेल त्यांच्यासाठी असलेला सिलेबस. पुढे गेल्यानंतर पा हे एक लक्षात ठेवा, कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट. इथं आत्ताच झालेली घटना आहे पा की कॅन्डिडेट जर लेट जर आले तर त्यांना आतमध्ये पण घेत नाहीत. हे लक्षात ठेवा, तुमची मेन्स असू नाही ते काय असो, इथं तुम्हाला पेपरला थोडंसं अगोदर जायचं. त्याच्यासाठी मी कालच्या सेशनमध्ये पण सांगितलं होतं की एक दिवस तुम्ही अगोदरच या, तर या गोष्टी तिथं होतील पा. त्याच्यानंतर आपल्या पेनल्टी आहे का, रॉंग जर क्वेश्चन जर आन्सर जर झालं तर पेनल्टी आहे का, तर पेनल्टी आहे. पेनल्टी आहे ती पेनल्टी तुम्हाला 1/4ची असणार आहे पा, म्हणजे 0.25. एक क्वेश्चन चुकला तर 0.25 तुमचे मार्क्स कमी होतील पा. त्याच्यानंतर कट ऑफ स्कोर. कट ऑफ स्कोर जो असेल तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे ज्युनियर टेक्निकल असिस्टन्स असेल याच्यासाठी जे काही मॅक्सिमम रेशो जो घेतला जाईल DVसाठी तो 1:3 असणार आहे पा, 1:3 असणार आहे. आणि मॅनेजमेंट ट्रेनीसाठी जर तुम्ही टेक्निकलसाठी अप्लाय करत असताल म्हणजे MSc झालेल्या मुलांना, त्यांना ऑनलाईन टेस्टचे मार्क धरले पास झाल्यानंतर तुमचा रेशो असणार आहे 1:5 पा. 1:5 याच्यासाठी कारण इंटरव्ह्यू पण आहे पा. तिथं पुढं गेल्यानंतर त्यांनी इथं सरळ मेन्शन केलेलं आहे, याच्यामुळं मुलं राहिलेले आहेत असं माझं मत आहे. कशामुळं राहिले असतील मुलं किंवा कशामुळं तिथं एकही पास झालं नसेल ते पा. त्यांनी काय सांगितलं पा, इच कॅन्डिडेट विल रिक्वायर्ड ऑप्टेन अ मिनिमम स्कोर. मिनिमम स्कोर तुमचा असला पाहिजे. इच सेक्शन त्यांनी जे काही मिनिमम स्कोर दिलेला असेल तेव्हा ज्यावेळेस लागलेला असेल तेवढा तुमचा प्रत्येक सेक्शनमध्ये तुमचा कट ऑफ निघला पाहिजे. दुसरं, ऑनलाईन एक्झाममध्ये तुमचा सेक्शनल कट ऑफ आहे. त्याच्यानंतर मिनिमम टोटल स्कोर म्हणजे तुमचा जे काही तुमचा टोटल स्कोर असेल म्हणजे फायनल जो स्कोर असेल त्याच्यातसुद्धा मिनिमम त्यांनी जेवढा कट ऑफ ठरला तेवढा आपल्याला पास करावं लागेल. म्हणजे सेक्शनल प्लस फायनल कट ऑफसुद्धा तिथं आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल. ते दोन्ही कट ऑफ निघाल्यानंतर इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. DVसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्ही तेव्हाच क्वालिफाय होताल तुमचा सेक्शनल कट ऑफ निघल, फायनल कट ऑफ निघल आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढे जाताल पा, त्याशिवाय पुढे जाता येणार नाहीये. दुसरी अट काय, मिनिमम स्कोर टू क्वालिफाय प्रोफेशनल नॉलेज सेक्शन. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इन द ऑनलाईन एक्झामिनेशन फॉर द पोस्ट ऑफ ए मॅनेजमेंट ट्रेनी, जनरल टेक्निकल अकाउंटंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट अँड ज्युनियर टेक्निकल असिस्टंट म्हणजे लडाख वगैरे तिकडचे इज फिक्स ॲट 60%. 60% मार्क पडले पाहिजेत. कशामध्ये 60% मार्क पडले पाहिजेत, जे काही तुमचं प्रोफेशनल नॉलेज हा जो सेक्शन असेल, प्रोफेशनल नॉलेज किती मार्काला आपण आत्ताच पाहिलंय. प्रोफेशनल जो काही तुमचा सब्जेक्ट असेल प्रोफेशनल नॉलेजचा तो तुमच्यासाठी किती 65 मार्काला आहे. हे लक्षात ठेवा, 65 क्वेश्चन 65 मार्कला आहे. याच्यापैकी तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजेत, तेव्हा कुठंतरी तुम्ही तिथं म्हणजेच तुम्ही DVसाठी क्वालिफाय असणार, नाही तर DVसाठी क्वालिफाय नाही आहे. आणि याच्यामुळंच मुलं राहिलेले आहेत आपले असं त्यांचं म्हणणं आहे. RTIमध्ये पा त्यांचं म्हणणं असं आहे की एकाही देशामध्ये एकाही विद्यार्थ्याला याच्यापैकी 65 पैकी 60% सुद्धा पडलेले नाहीत. म्हणजे एवढं विशेष आहे, कसं काय माहीत, परंतु हे विशेष आहे की 65 पैकी 60% सुद्धा एकाही मुलाला मार्क नाही, एका पण नाही आहे. पुढे गेल्यानंतर एवढी ही अट लक्षात ठेवा. ही अट सगळ्यात महत्त्वाची असणार आहे कारण इथंच सिलेक्शन जाणार आहेत सगळ्यांचे. त्याच्याशिवाय तुम्ही DVसाठी क्वालिफाय नसणार हे पण लक्षात ठेवा. इंटरव्ह्यूसाठी सुद्धा क्वालिफाय नसणार आहे. त्याच्यानंतर पुढं इंटरव्ह्यू किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दिल्लीत होणार आहे हे लक्षात ठेवा. इथं मुंबई बिंबईला नाही, दिल्लीला तुम्हाला जावं लागेल हे लक्षात ठेवा. दिल्लीला तुमचं इंटरव्ह्यूसुद्धा म्हणजे मॅनेजमेंट जे काही MScच्या बेसिसवर ॲप्लिकेशन देतील त्यांचं इंटरव्ह्यू दिल्ली, DV पण तिथं. आणि ज्युनियर टेक्निकलला जर सिलेक्शन जर झालं ते सुद्धा दिल्लीला. त्याच्यानंतर मॅक्सिमम जे काय तुमचे द मॅक्सिमम मार्क्स अलॉटेड फॉर द इंटरव्ह्यू शॅल बी 30 मार्क्स मॅक्सिमम इथं असतील, विच विल बी डिवायडेड इंटू 2 टू गेट द वेटेज
ॲडजस्टेड मार्क आउट ऑफ द 15, म्हणजे 15पैकी तुमचा इंटरव्ह्यू तिथं हे केला जाईल, 15पैकी मार्क दिले जातील. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ऑफ इंटरव्ह्यू विल बी 50%. जे अनरिझर्व आणि EWS कॅन्डिडेट, लक्षात ठेवा, इंटरव्ह्यूला जरी गेले तरी त्यांनी मिनिमम कट ऑफ दिलाय तिने, म्हणजे हे विशेष त्यांचं 50% पर्यंत त्यांनी तिथं काय सांगितलं मार्क पडले पाहिजेत. जर तुम्ही UR कॅटेगरीचे असताल किंवा EWSचे असताल, OBC कॅटेगरीसाठी 45% मार्क मिळाले पाहिजे, म्हणजे 15पैकी 45%, आणि SC ST PWBD साठी 40% तिथं मार्क असले पाहिजेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जे काही तुमचं वेटेज असणार आहे, जे ऑनलाईन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू रेशो हा 85:15, म्हणजेच ते जे तुमचे ऑनलाईनला पडलेले मार्क असतील त्याला 85 मध्ये कन्व्हर्ट केलं जाईल, आणि त्याच्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू जो असेल तो 15 मार्कचं तुमचं तिथं झालेलं असेल. त्याच्यापैकी ओपन कॅटेगरीला 50% मार्क पाडावं लागतील, त्याच्यानंतर तुमचं 45% OBCला आणि 40% हे SC STला तिथं मार्क पाडावं लागतील इंटरव्ह्यूमध्ये. आणि इंटरव्ह्यू कोणासाठी, जे काही मॅनेजमेंट ट्रेनिंग म्हणजे टेक्निकलसाठी MSc साठी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर द कॅन्डिडेट शुड क्वालिफाय बोथ ऑनलाईन आणि इंटरव्ह्यू अँड सफिशियंटली हाय मेरिट टू बी शॉर्टलिस्टेड सबसिक्वेंट अपॉइंटमेंट प्रोसेस, म्हणजे जो कोणी याच्यामध्ये हायेस्ट मार्क मिळवेल त्यांच्यासाठी ही पुढची अपॉइंटमेंटची प्रोसेस पुढची असेल. पुढं म्हणजे त्यांनी एकदम क्लिअर कट दिलेले आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला 1:3चा रेशो असेल, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे आपल्यासाठी. पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी अजून काय महत्त्वाचं आहे ह्या ॲडमध्ये. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं द्यायचं त्याच्यासाठी लक्षात ठेवायची 14 तारीख, म्हणजे आजपासून ते चालणारे तुमची 12/1/2025 पर्यंत ही तारीख लक्षात ठेवायची. याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात. ॲप्लिकेशनसाठी वेबसाईट पण सांगितलेली. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन फी किती, आता याच्यामुळेच पोरं नको नको म्हणतात. 1350 रुपये ओपन कॅटेगरीसाठी फी आहे. EWS साठी सुद्धा 1300, OBC साठी 1350 रुपये फी आहे. ॲप्लिकेशन फी 850, आणि त्याच्यानंतर इंटिमेशन चार्जेस दिले ते 500 रुपये. एवढी मोठी प्रमाणात फी गोळा करतात ते. CWC चालवायचं आहे का काय करतात काय समजत नाही, कारण इथं तुमचे ॲप्लिकेशन तुम्हाला माहिती आहे निदान 20-30 हजार तरी ॲप्लिकेशन येतील ना, 10-20 हजार तरी येतील. त्याला गुणिले 1350 करा, तेवढे पैसे त्यांना एका ॲड काढल्याबद्दल भेटतील. आणि मागच्या वर्षी एकही पोरगं पास नाही केलं, हे विशेष आहे. SC किंवा ST PWBD जर असेल तर इथं कुठली प्रकारची फी नसणार आहे ॲप्लिकेशन, पण त्यांना चार्जेस लागणार 500, म्हणजेच त्यांची टोटल फी 500 रुपये. त्याच्यानंतर पुढं ॲप्लिकेशन कसं द्यायचं तर लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन देण्यासाठी पहिलं तुम्हाला CWCच्या वेबसाईटवरती जावं लागेल. CEWACOR.nic.in www.CEWACOR.nic.in या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथं डायरेक्ट असेल career@CWC डायरेक्ट रिक्रुटमेंट 2024 क्लिक करायचं. त्याच्यानंतर तिथं ॲप्लाय ऑनलाईन अशा पद्धतीने यायचं, आणि त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन तिथं स्टार्ट झालेलं असेल. ठीक आहे. पुढं गेल्यानंतर अशा पद्धतीने स्टार्ट केलं. सेव्ह नेक्स्ट करत तुम्ही सगळी माहिती भरायची. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती महत्त्वाची. जी कोणती माहिती असेल ती तुम्हाला मेलद्वारे आणि त्याच्यानंतर तुम्हाला SMS द्वारे तुम्ही जो नंबर टाकला असेल, तुम्ही जो मेल टाकला असेल त्याच्याद्वारे तुम्हाला तिथं कळवण्यात येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा सक्सेसफुलचा मेसेज नाही आला तर लक्षात ठेवायचं तुमचं तिथं पेमेंट झालेलं नाहीये. पुढं अजून काय महत्त्वाचं, कॉल लेटर्स सुद्धा त्याच वेबसाईटवरती तुम्हाला पाहिजेत, कॉल लेटर सुद्धा. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर आपल्यासाठी महत्त्वाचं, ते म्हणजेच आपल्यासाठी सेंटर पुणे आणि मुंबई जवळ आहे. महाराष्ट्रामध्ये सेंटर जे असतील मुंबई आहे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर सुद्धा आहे, कोल्हापूर पण आहे, नाशिक पण आहे, जळगाव पण आहे, अमरावती, नांदेड आहे. ज्यांना ज्या ठिकाणी पॉसिबल असेल, समजा नागपूर साईडचं असेल त्यांनी नागपूर टाका, पुण्याच्या जवळ असेल कोल्हापूर, सांगली, साताऱ्याचे त्यांनी टाका पुणे, छत्रपती संभाजीनगर म्हणजे इथं जे राहते त्यांनी इथलंच द्या, कोल्हापूर असेल, नाशिक, जळगाव हे सगळे ज्याला जसं जवळ पडत तशा पद्धतीने तुम्ही तिथं प्रेफरन्स देऊ शकतात. अजून पुढं आता दुसरं नसेल काय. पुढं काय वेअर हाऊसचे तुमची पोस्टिंग होण्याचे चान्सेस महाराष्ट्रात मी फक्त ब्रॉड केले. महाराष्ट्रात जर मुंबई, अकोला, अंबरनाथ, अमरावती त्यांनी दिलेलं आहे. तिथं चिखल, ठाण्याला पण पोस्टिंग होऊ शकते तुमची जर झालीच तर. कोल्हापूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, सांगली आहे, त्याच्यानंतर वाशी आहे, वडाळा आहे, वाळुंज आहे, हे सगळेजण आहेत. पोस्टिंग कुठं होणार सगळ्या देशातली त्यांनी दिलेलं आहे.
पुढे गेल्यानंतर आपल्यासाठी अजून महत्त्वाचं आपल्यासाठी आता संपलं. आता या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. याच्यामध्ये आता मागच्या वर्षी जे झालंय, कारण मी मागच्या वर्षी जे झालंय ते नेमकी फ्रॉड होता का सर का काय होतं याचं ह्या ज्या गोष्टी असतील ह्या गोष्टी पूर्ण संशयास्पद आहे. आता ही जी रिक्रुटमेंट आहे ही रिक्रुटमेंट त्यांनी काढली, परंतु संशय येण्यासारखे सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं आता ॲप्लिकेशन जे असतील ते बरेचसे मुलं याला ॲप्लिकेशन देणार नाही आहेत. बरेचसे जण, कालच मी बऱ्याच जणांना बोललो तर सर डायरेक्ट सर नाही म्हणतात. याचं कारण असं, तुम्ही 1350 रुपये फी घेतात जाण्यासाठी प्लस 1000 रुपये मिनिमम खर्च धरा, तुमचे ते 2 ते 3,000 रुपये तिथं जातात 2 ते 3,000 रुपये. आणि त्याच्यात तुम्ही सांगताय की कुठल्याही प्रकारचं इथं पोरगं पास नाही झालं. ठीक आहे, आम्ही नाही पास झालो, परंतु देशातलं एखादं पोरगं तर पास झालं असेल. ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे सगळा संशय येण्यासारख्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जी काही रिक्रुटमेंट असेल ती 81 जागेसाठीचे, एकही रिटायरमेंट नाही झाली. इथं जागा वाढल्या असत्या ना थोड्याफार, हे पण नाही त्यांनी सांगितलं नेमकी कशामुळे काय. तर RTI टाकल्यानंतर सुद्धा ते हेच उत्तर देतात की आमच्या एवढ्या जागा आहेत, एवढीच रिक्वायरमेंट आहे, या मागच्या वर्षी कुठल्या प्रकारची रिटायरमेंट झालेली नाही. हे शक्यच होत नाही ना. म्हणून इथं थोडासा संशय येतो. पाठीमागच्या वर्षी त्यांनी जे केलंय ते खूप चुकीच्या गोष्टी आहेत. कारण त्यांनी ठीक आहे मिनिमम त्यांनी एक ठेवलेलं आहे प्रोफेशनल नॉलेजसाठी की बाबा 65 पैकी तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजेत, ही त्यांनी अट ठेवलेली. ठीक आहे, एखाद्या मुलाला मी सांगतोय की आपल्या इथं नसन पडले, पण हरियाणा आहे, पंजाब आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, UP आहे, राजस्थान आहे, इकडं तर निदान एखाद्या पोराला पडले असते ना. बरं महाराष्ट्रात असं एकही पोरगं नाही की ज्याला प्रोफेशनल नॉलेजला 60% म्हणजे जवळपास तुमचे 36-38 मार्क पडलेले नसतील. 60 पैकी त्याला निदान 40-42 तर एखादं पोरगं तर गेलं असेल ना. मग ह्या ज्या गोष्टी असतील ह्या थोड्याशा मागच्या वर्षी याच्यावरून असं वाटतं की हे फक्त पैसे कमवण्याचा धंदा आहे. पैसे कमव, कारण का वर्षभरात ही ॲड काढायची, याला 6 महिने द्यायचे. मला सांगा एखादा मुलांनी जर आत्ता हे ॲड कर जर पाहिलं, तुमची फॉर्मची भरण्याची डेट कधी आहे 12 तारखेपर्यंत. मला सांगा हे 12 तारखेच्या पुढं निदान एखादा महिना तर लागेल एक्झाम घ्यायला. म्हणजे हे 1 महिना, पुढचा 1 महिना, त्याच्या पुढचा 1 महिना आणि ते पुढच्या त्याच्या पुढचं, म्हणजे मिनिमम तुम्हाला 3-4 महिने घालायचे. मग याच्यामुळे होतं काय, पुढच्या ज्या येणाऱ्या एक्झाम असतील मधल्या त्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेशन होत नाही. म्हणून आपल्याला एक काम करायचं, जे तुमचं मेन फोकस असेल, जे कोणतं मेन फोकस असेल, म्हणजे तुमची जर जनरल बँकिंग करायला सुरुवात करणार असाल तुम्ही तर जनरल बँकिंगला सुरुवात करा बिंदास्त. जनरल बँकिंगला सुरुवात करा. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि GA हे चांगल्यापैकी करा. आणि त्याच्यानंतर जे काय तुमचं ॲग्री असेल ते दिवसभरातला 2 तास बाजूला काढून त्या दिवसभरात फक्त 2 तास स्टडी करा. वर्षभरात हे ॲग्रिकल्चर पूर्ण तुमचं कव्हर होऊन जातं वर्षभरात. आणि हे ज्या गोष्टी असतील याला प्रॅक्टिस लागते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जर बिना प्रॅक्टिसच्या करणं असेल तर इथं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या जी एक्झाम असेल ही एक्झाममध्ये तुम्ही फुल्ली फोकस करताल आणि जर अशा प्रकारचं जर रिझल्ट जर लागले तर आपल्याला त्याचा काहीच उपयोग होणार नाही. म्हणून टार्गेट ठेवताना त्याला जो सिलेबस दिलेला आहे ते म्हणजे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि त्याच्यानंतर तुमचं GA दिलं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे. हे तर विषय आपल्यासाठी नवीन नाही, हा पण नवीन नाही आहे. हा राहतो एकच विषय. हा विषयाची आपल्याला जर असं लई विशेष नाही की त्याच्यासाठी सगळे ॲग्रीचेच मुलं आहेत, तुम्हाला जसा राहील तसंच बाकीच्यांना पण ते विषय अवघड राहणार आहे. म्हणून एवढं टेन्शन घ्यायचं नाही. CWCचा असा स्पेशल त्याच्यासाठी वेळ द्यायचा किंवा स्पेशल त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा ह्या गोष्टी करू नका. आपल्याला पहिली गोष्ट करायची, आपलं मेन फोकस हा कुठं असला पाहिजे, हा फोकस असला पाहिजे आपला पूर्णपणे सिलेबसवरती. म्हणजे जनरल बँकिंग प्लस ॲग्रिकल्चर अशा ठिकाणी तुम्ही काय करायचं, इथं तयारी करायची. एवढी तयारी केली तर बाकीचे एक्झाम तुम्ही टार्गेट करू शकता. ठीक आहे, तर इथपर्यंतच तो जे पाठीमागच्या वर्षी ज्या झालेल्या गोष्टी असतील त्याच्यावरती आता बऱ्याच जणांना तर संशय येणारच आहे. त्या गोष्टी बोलणार आपण, त्या गोष्टी काय असतील. आता ज्याला तो फॉर्म भरायचा असेल फक्त त्यांनी एक डोक्यात ठेवा की स्पेशल याच्यावरती फोकस करू नका, CWCवरती स्पेशल फोकस करू नका. आपला फोकस हा सिलेबसवरती असला पाहिजे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश चांगलं करायचं. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरला 2 तास बाजूला काढून ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुमचं GA सुरू ठेवायचं. ज्या एक्झाम येतील त्या एक्झामचे फॉर्म भरायचे आणि त्याच्यानंतर सुरुवात करायची. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. फॉर्म ज्याला भरायचे आता मी म्हणू नाही शकत, कारण म्हटलो तर प्रॉब्लेम असं आहे की सर एवढे सगळे पैसे घालायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे मी डायरेक्ट बोलू नाही शकत. जे फॉर्म भरतील फक्त त्यांनी एवढी काळजी घ्या. तर इथं थांबूया आपण. धन्यवाद, थँक्यू.